Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता जागा वाटपाचा नेमका फॉर्म्युला काय आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्या युतीमध्ये जे काही पक्ष आहेत त्या पक्षांना नेमक्या जागा किती आलेल्या आहेत ते आता स्पष्ट झालेलं आहे। महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाला एकूण 87 जागा आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूण ज्या पद्धतीने 87 उमेदवार शरद पवारांची जी यादी आता समोर आलेली आहे त्यामध्ये 87 उमेदवार जे निवडलेले आहेत ते सर्व मेरिटनुसार शरद पवारांनी निवडल्याचं खरं तर पाहायला मिळतं। कारण ज्या पद्धतीने शरद पवारांच्या ज्या बैठका पार पडत होत्या त्या बैठकांमधून सातत्याने शरद पवार एकच वाक्य नेहमी बोलत असायचे की मेरिटनुसार मी उमेदवारी देणार आणि त्यानुसारच ही उमेदवारी जवळपास 87 लोकांना त्यांनी दिलेली आहेत। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर शरद पवार गटामध्ये मोठं इन्कमिंग सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। तरी सुद्धा या सगळ्या इन्कमिंग नंतर सुद्धा शरद पवारांनी ज्या काही उमेदवारी आता दिलेल्या आहेत त्या अतिशय पारखून सगळ्या लोकांना उमेदवारी जाहीर केलेल्या आहेत। आपण जर शरद पवार गटाची यादी बघितली तर सुरुवातीला इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। जयंत पाटील हे शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्या ठिकाणी अजित पवार गटाची खरं तर त्यांच्या विरोधात उमेदवार देण्यात आलेला आहे। निशिकांत पाटील जे भाजपचे होते नंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला ज्यांना जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यानंतर सिंदखेडामधून संदीप बेंडसे, जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव देवकर माजी मंत्री राहिलेले आहेत त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। एरंडोल मधून सतीश पाटील, जामनेर मधून अर्थात जामनेर गिरीश महाजन यांचा मतदारसंघ त्या ठिकाणी त्यांचेच सहकारी राहिलेले दिलीप खोडपे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। त्यानंतर मुक्ताईनगर मधून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। रोहिणी खडसे या शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा आहेत त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। सिंदखेड राजा या ठिकाणी राजेंद्र शिंगणे हे अजित पवार गटात होते मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला त्यांना त्या ठिकाणावरून उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। नागपूर पूर्वमधून दुनेश्वर पेठे त्यानंतर अहेरीमधून ज्या विदर्भातल्या जागा आहेत त्या ठिकाणी सुद्धा शरद पवारांनी एकूण लक्ष घातल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये अहेरीमधून भाग्यश्री आत्राम ज्या बाबा आत्राम यांच्या कन्या आहेत। बाबा आत्राम सध्या अजित पवार गटात आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा आता वडील विरुद्ध मुलगी अशी लढत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। दुसरी जी लढाई विदर्भातली म्हणता येईल ती अर्थात काटोलमध्ये सुद्धा सलील अनिल देशमुख यांचे ते पुत्र आहेत आणि त्या ठिकाणी अनिल देशमुखांना उमेदवारी न देता सलील देशमुखांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। अर्थात ही मागणी सुद्धा स्वतः अनिल देशमुखांनीच केली होती आणि त्यानंतर सलील देशमुख यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। किनवट म्हणून प्रदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। घनसांगवीतून राजेश टोपे जे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते, आरोग्य मंत्री होते, त्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। दिंडोरी जो उत्तर महाराष्ट्रातला विधानसभा मतदारसंघ आहे आणि नरहरी झिरवळ यांचा तो मतदारसंघ आहे। नरहरी झिरवळ हे अजित पवार गटातले आमदार आहेत त्यांच्या विरोधात सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। खरं तर या ठिकाणी नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे यांनी अनेक वेळा शरद पवारांची भेट घेतली होती। शरद पवारांसोबत अनेक ठिकाणी त्यांना बघितलं सुद्धा होतं मात्र गोकुळ झिरवळ यांना उमेदवारी मिळणार अशा पद्धतीची चर्चा असताना त्या ठिकाणी मात्र गोकुळ झिरवळ यांना उमेदवारी न देता सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मुंब्रा कळवामधून जितेंद्र आव्हाड, उल्हासनगरमधून ओमी कलानी यांना त्या ठिकाणी उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। फाद अहमद अणुशक्तीनगरमधून या उमेदवारीवरून सुद्धा मोठी चर्चा आपल्याला पाहायला मिळाली होती कारण सना मलिक यांना त्या ठिकाणी अणुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरोधात
फहाद अहमद यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। याच उमेदवारीवरून शरद पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यावरून सुद्धा शरद पवार गटावर टीका सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र तरी सुद्धा ती उमेदवारी कायम ठेवण्यात आलेली आहे। बेलापूरमधून संदीप नाईक जे गणेश नाईक यांचे पुत्र आहेत त्यांनी सुद्धा शरद पवार गटात प्रवेश केला आणि त्यांना मंदा म्हात्रे विरोधात त्या ठिकाणी उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। इकडे पश्चिम महाराष्ट्रात खरं तर शरद पवारांनी विशेष लक्ष घातलेलं आहे, कारण पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात उमेदवारी देत असताना शरद पवारांनी अतिशय योग्य तो निर्णय घेऊन विचार करूनच त्या ठिकाणी उमेदवारी दिलेल्या आहेत। कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून 3-3, 4-4 इच्छुक उमेदवार आपल्याला पाहायला मिळाले होते। ज्यावेळी इच्छुकांच्या मुलाखती पुण्यातच झाल्या होत्या त्यावेळी सुद्धा या इच्छुकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती। त्या ठिकाणी सुद्धा जुन्नर हा मतदारसंघ सुद्धा चर्चेत होता। त्या ठिकाणी सुद्धा इच्छुकांची संख्या मोठी होती, कारण ज्यावेळी जुन्नरमधनं उमेदवारी द्यायची ज्यावेळी मुलाखती पुण्यात झाल्या त्यावेळी सुद्धा ज्या इच्छुकांनी सुद्धा मोठं शक्ती प्रदर्शन करत त्या मुलाखतीसाठी ते इच्छुक पोहोचले होते। मात्र ज्यांनी शक्ती प्रदर्शन केलं त्या एकाही उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली नाहीये। सत्यशील शेरकर यांना जुन्नरमधनं उमेदवारी देण्यात आलेली आहे। अतुल बेनके जे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात सत्यशील शेरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सत्यशील शेरकर हे आधी काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि त्यांना सुद्धा जुन्नरमधून उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। आंबेगाव अर्थातच दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघ। दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे मानसपुत्र म्हणून खरं तर त्यांची ओळख आहे। दिलीप वळसे पाटील सध्या अजित पवारांसोबत आहेत। त्यांच्या विरोधात देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिरूरमधून अशोक पवार जे सुरुवातीपासूनच शरद पवारांसोबत राहिलेत त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। अशोक पवार विरुद्ध माऊली कटके जे अजित पवारांचे उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। दौंडमधून रमेश थोरात हे अजित पवार गटात होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून ते शरद पवारांची भेट घेत होते। त्यांनी 2 ते 3 वेळा शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर शरद पवार गटात त्यांचा प्रवेश पार पडला आणि त्यांना शरद पवार गटाकडून दौंड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपचे राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात अशी लढत त्या ठिकाणी रंगणार आहे। त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरातून उमेदवारी देण्यात आलेली आहे। हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये होते, मात्र त्यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी शरद पवार गटात प्रवेश केला, त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवरून सुद्धा शरद पवार गटातच नाराजी पाहायला मिळाली होती। त्या ठिकाणी सुद्धा जे त्यांच्या आधी शरद पवार गटात आले होते त्यामध्ये प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे, भरत शाह या लोकांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। प्रवीण माने यांनी तर अपक्ष त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे, उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे। त्यामुळे इंदापुरामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि दत्ता भरणे जे अजित पवार गटाचे आहेत अशी तिरंगी लढत या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। बारामतीची लढाई अर्थात बारामतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। त्या ठिकाणी सुद्धा पहिल्याच यादीत युगेंद्र पवारांचं नाव जाहीर झालं होतं। युगेंद्र पवारांना त्या ठिकाणी उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। त्यामुळे युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढाई त्या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार आहेत, त्या ठिकाणी युगेंद्र पवार आणि उमेदवारी ही निश्चित झालेली आहे। त्यानंतर जर बघितलं तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पिंपरीमधून सुलक्षणा शिलवंत, भोसरीमधून अजित गव्हाणे, वडगाव शहरीमध्ये बापूसाहेब पठारे, अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे विरुद्ध बापूसाहेब पठारे अशी लढत त्या ठिकाणी रंगणार आहे। खडकवासल्यामधून सचिन दोडके असणार आहे। पर्वतीमधून अश्विनी कदम, हडपसरमधून प्रशांत जगताप हे शरद पवार गटाचे सध्या शहराध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्राजक्ता तनपुरे यांना राहुरीतनं उमेदवारी देण्यात आलेली आहे। पारनेरमधून राणी लंके ज्या निलेश लंके यांच्या पत्नी आहेत त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। कर्जत जामखेडमधून पुन्हा एकदा रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी भाजपचे राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी लढत त्या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। बीडमधून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे।
महबूब शेख यांना आष्टीतनं उमेदवारी देण्यात आलेली आहे, जे शरद पवार गटाचे युवक प्रदेश अध्यक्ष आहेत. त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. परळीमधून अर्थात धनंजय मुंडेंच्या विरोधात शरद पवार नेमकं कुणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. त्यामध्ये राजेसाहेब देशमुख त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मराठा कार्ड शरद पवारांनी या ठिकाणी खेळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, कारण जरांगे फॅक्टर लोकसभेमध्ये त्या ठिकाणी त्याचा मोठा परिणाम मराठवाड्यात पाहायला मिळाला होता आणि पुन्हा एकदा विधानसभेत सुद्धा तो फॅक्टर कदाचित पाहायला मिळू शकतो आणि त्यामुळेच त्या ठिकाणी परळी धनंजय मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार अर्थात राजेसाहेब देशमुख यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. माळशिरसमधून उत्तम जानकर, फलटणमधून दीपक चव्हाण जे अजित पवार गटात होते मात्र त्यांनी सुद्धा नंतर शरद पवार गटात प्रवेश केला. कोरेगावमधनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. कागलमधून समरजित घाडगे जे भाजपचे होते मात्र काही दिवसांपूर्वीच ते शरद पवार गटात त्यांनी प्रवेश केला. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आता समरजित घाडगे अशी लढत असणार आहे. तासगाव कवठेमाळ रोहित पाटील यांना उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. रोहित पाटील हे आर पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि त्या ठिकाणी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात ही लढाई असणार आहे, जे संजय काका पाटील यांनी सुद्धा अजित पवार गटात प्रवेश केला आणि त्या ठिकाणी त्यांना ती उमेदवारी देण्यात आलेली आहे. मोहोळच्या उमेदवारीबाबत मात्र ट्विस्ट निर्माण झालेला आहे, कारण कालच जी उमेदवारी जाहीर झाली होती 2 दिवसांपूर्वी अर्थात सिद्धी कदम त्यांना उमेदवारी रमेश कदम यांच्या कन्या आहेत त्या आणि तरुण अतिशय सगळ्यात तरुण उमेदवार म्हणून त्यांची चर्चा झाली होती. त्यांना उमेदवारी शरद पवार गटाकडून देण्यात आली होती. मात्र शरद पवार गटातील काही नाराज लोकांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली आणि उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा उमेदवार बदल हा शरद पवारांकडून करण्यात आलेला आहे आणि राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातला दुसरा चर्चेतला मतदारसंघ अर्थात माढ्यातनं नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार, कारण माढ्यात इच्छुकांची संख्या फार मोठी होती आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने विजयसिंह मोहिते पाटील हे लोकसभेत शरद पवारांसोबत आलेत त्यामुळे माढ्यात सुद्धा त्यांच्याच घरातला उमेदवार असणार अशा पद्धतीची चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी मात्र अभिजित पाटलांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे. अभिजित पाटील हे माढ्यातनं इच्छुक होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होती. शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे. दुसरं अर्थात पंढरपूरमध्ये सुद्धा शरद पवारांनी उमेदवार दिलेला आहे. त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं दिसतं आपल्या, कारण पंढरपूरमध्ये भगीरथ भालके यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर शरद पवार गटाकडून अनिल सावंत यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे तिरंगी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कारण भाजपकडून समाधान अवताडे यांना तिथे त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. या सगळ्या उमेदवारी जर बघितली तर खास तरुणांना सुद्धा शरद पवारांनी मोठी त्या ठिकाणी संख्या या सगळ्या यादीत आपल्याला पाहायला मिळते आणि एकूण जर बघितलं तर बहुसंख्य ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांचे राष्ट्रवादी असंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र काही ठिकाणी भाजप विरुद्ध सुद्धा शरद पवार गटाची लढत आहे. दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेविरोधात सुद्धा शरद पवार गटाची लढाई आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे 87 जागा या शरद पवार महाराष्ट्रात विधानसभेच्या लढणार आहेत आणि एकूण ज्या पद्धतीने कमी जागा घेऊन स्ट्राईक रेट जास्त ठेवण्याचा विचार हा शरद पवारांचा आहे आणि त्यांनी तसं बोलून सुद्धा दाखवलेलं आहे. लोकसभेत ज्या पद्धतीने एकूण परफॉर्मन्स शरद पवारांच्या पक्षाने दाखवला तसा परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न हा या विधानसभेत सुद्धा शरद पवारांकडून असणार आहे. कॅमेरामन रोहनसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.